तर हाय नमस्कार. तर बघू शकताय एवढा माल राहिलाय, एवढा भटीला पॅक करायचं आहे. ही भटी एक, ती एक आणि त्याच्या पडेल एक भटी आहे. असं एवढा जास्त नाही, आता थोडं थोडंच राहिलाय. आणि हे बघा कोळसा पण थोडं राहिलाय. आता झालं रविवारी हिशेब करायचा, रविवारी हिशेब करायचा. आणि रविवारी हिशेब केला की आपलं जायचं. तर मला हे सांगायचं होतं, थोडंसं बोलते मी तुमच्यासोबत, कारण आता वाहतूक करून आले मी. आता अजून जायचं. जेवण केलं, सकाळ सकाळ जेवण केलं ना, नाश्ता केला. 10 वाजल्यात. खाल्लं थोडं सगळ्यांनी बायांनी. मग आता जायचं, आता अजून व्हायचं. मग उद्या शनिवार, सरे आज शुक्रवार आहे आणि उद्या शनिवार. उद्या पॅक होऊन जाते आणि रविवारी हिशेब आपलं होते. म्हणजे रविवारी संध्याकाळनं 4-5 वाजता घरी जायचं. इथनं काय लय लांब नाही, 15 मिनटात जातं या. बरोबर आहे की नाही? तर म्हणलं हाय, म्हणलं बाजार. तर म्हणलं आपलं जाताना थोडंसं माळवण न्यावं, म्हणलं कुठं जावं, म्हणलं तिकडं अजून आहे की नाही. अजून 17 वेळा पळायचं जायचं. ते आणि काल दवाखान्यात गेले ते, माझा हे हात आहेत का नाही पूर्ण असं दुखत होतं, इतकं दुखत होतं की मापच नाही. तर एवढं दुखत होतं की मग मी सरकारी दवाखान्यात काल गेली. तर हो का, हे गोळ्या दिल्या त्या, हे रोज दुपारनं सकाळनं खायचे, 3 टाईम आहे. आणि ही जेवणाच्या आधी खाल्ली बघा गोळी, आणि ही दुपारनं एक गोळी घ्यायची. आणि जे हात माझं दुखत होतं का नाही, तर हे मलम घेतलाय, दिलाय असं हाताला लावायला. काय झालंय, ही सवलत ना हात, म्हणजे चिखल बंद झाला, त्यामुळं ना अशी बोटं होत नव्हती आणि थोडीशी कळ लागते. कारण 2 दिवस असा हात लय थनकट होता, कारण चिखल थापून जरा बरं वाटत होतं. आणि ते चिखल जे बंद झालं ते हात लय असं दुखत होतं. त्या टुपाने गोळीनं कमी आले, एकच खाल्ली अजून गोळी. तर बसले होते, मालकीन आली म्हातारी आणि ती आंबा आणला माझ्यासाठी पाडाचा. दिसला का? पाडाचा आताच पल्ल्याने दिसतंय. हा का, हा पाडाचा आंबा आहे, पाडाचा. हे पाड लागलं म्हणते त्याला. लय गोड आंबा आहे, बारकाच आहे, पण पाडाचा आंबा खाल्लेलं चांगलं असते. मग दवाखान्यात गेले, काल दवाखान्यातनं आले सरकारीमध्ये, आणि हाताला मलम ही लावला, जरा बरं वाटतंय. त्या मावशी म्हणत होत्या जाऊन आंब्याखाली बसा, पाडाचा आंबा पडतात आणि आणत जावा. पण मी नाही जात, कारण म्हणायला कशाला, अजून बघा पाडाच्या आंब्याला राखण बसलं, ते बरोबर वाटत नाही ना. तर आता सीजन पण झाला, आता बाया लेफ्टन हिन कुठं काय नून बायनून धुवायला लागले ते. कारण ही छत्तीसगडची माणसं आहे, ती त्यांना रविवारी जाणार आहे ती, म्हणजे सगळेच जाणार आहे ते. बघितलं लेकर, म्हणून मला इथे हेड्या शूट करू वाटत नाही. आता लय काम आहे मला. तर धुरळा बघा, तुम्हाला दाखवते बघा. दिसला का धुरळा? किती वारं सुटलं हा का. तर ते आपलं जेवण बनवलेलं, लाकडं पातेल्यात भात बनवलेला, आणि पडायला पातेल्यात, बारक्या पातेल्यात भात बनवलेला, आणि भाजी बनवलेली पालकची. ती राती बनवलेली, आणि मग आता तेच गरम करून खाल्लं मी, गरम करून पाण्यात ठेवले. मग म्हणलं चला तुमच्यासोबत 4 गप्पा मारावा. तुम्ही वेळातला वेळ काढून, 10 मिनटातला 5 मिनटं वेळ काढून तुम्ही आपले हेडे बघता. मस्त कंटेंट घेण्यासारखं काय नाही, पण कसं आहे, कंटेंट घेण्यासाठी काही गोष्टी करावा किंवा फिरायला जावा, आपल्या पदरचं 4 पैसे हे करायचं. आता मस्त माझ्या बहिणीचं ऑपरेशन झाले, मावस बहिणीचं, तिला जायचं आहे बघायला. कारण तिचं काल 2 दिवस झालं फोनवर फोन, अगं कधी येते बघायला. मग आता मी घरी गेली तर आईला पण काही जाता येत नाही बानूमुळं, बानूला सोडून कुठं जाणार नाही का. मग मी म्हटलं
म्हणलं आता 2 दिवस म्हणलं मंगळवारी नाहीतर सोमवारी येते म्हणलं तुझ्याकडं. मग आता तिला खायला नारळ पाणी घेऊन जावं लागेल. बानूला फळं नव्हती. गेल्या रविवारी माझ्या काय डोक्यातच राहिलं नाही विचार करत करत फळं. तर या बारचीने बानूला या हप्ता असाच गेला की बानूला बिट्ट पण नव्हतं. आणि आता दुधाचा महिना भरलाय, 20 तारखेला भरून गेलाय, काल परवा दिवशी. पण आता नाहीतच आपल्याकडं तर काय करावं. आता जेव्हा माझ्याकडं आता हिशेब रविवारीच पैसे यायचं. मग आता मी म्हणलं बाई रविवारी देते म्हणलं. आता काय माझ्याकडे पैसे नाहीत म्हणलं रविवारशिवाय. आधीमध्ये आपल्याकडे यायचं कुठनं. हातावरली पोटा जेवढं कष्ट करायचं तेवढंच. आता मग 1,000-1,500 येतील कामाचं माझ्या. पण रविवारी यायचं. मग 1,000 रुपये 900 रुपये दुधाचं द्यायचं. आणि मग बाकीच्या पैशाचं बाजार खायला पियाला तिथं गेल्यावर परत किराणा आणि काय 200-300 मला ठेवावं लागतील. कारण आता बहिणीला बघायला जायचं आहे, तिला खायला, परत गाडी खर्च नाही का. तर चला पायाला कालवा करायला लागल्यात, लय खडबड करायला लागल्यात. आणि हेडे वावलं असलं तर नक्कीच लाईक करा. आणि मी माझ्या बहिणीकडे गेले की नक्कीच हेडे शूट करेन. तर चला हेडे वावलं असलं तर नक्कीच लाईक शेअर करा. बाय.